आहे ठाकरे बंधूंच्या तिरंगा विजय जल्लोषाची। दादरच्या शिवाजी पार्क मैदानातून ठाकरे बंधूंकडे आज तिरंगा विजय जल्लोषाची यात्रा होणार आहे। यावेळेस सभेचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील। मुंबईसह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, आज ठाकरेंचा तिरंगा विजय जल्लोष बघायला मिळणार आहे, नेमकी कधी ही रॅली होणार आहे आणि या संदर्भातले अधिक अपडेट्स? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आज ठाकरे बंधूंकडून तिरंगा विजय जल्लोषाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि हे आपण बघतोय की शिवाजी पार्कमधील हा जो रोड आहे या ठिकाणीच खरं तर हा जे काही जल्लोष आहे तो केला जाणार आहे। सुरुवातीला यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं, मोर्चा हा सिद्धिविनायकपर्यंत जाणार होता, मात्र धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या मोर्चाचं फक्त या ठिकाणी विजय जल्लोष करण्याचं आयोजन हे आता ठाकरे बंधूंकडून करण्यात आलं आणि याची तयारी सध्या केली जाते। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेले आहेत, स्पीकर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या जल्लोषात कोणताही राजकीय झेंडे नसणार आहेत, राजकारण विरहित हा जल्लोष असणारा विद्यार्थ्यांचा हा विजय आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कोणताही पक्षाचा झेंडा नसणार आहे, कोणताही पक्षाचं लेबल या गोष्टीला नसणार आहे, अशा पद्धतीचं आवाहन देखील उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे आज मोठ्या संख्येने विद्यार्थी हे आजच्या या जल्लोषात सहभागी होतील। आज रविवार देखील आहे, सर्वांना सुट्टी आहे, त्यामुळे सर्वच मुंबईकर या ठिकाणी पोहोचतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। जवळपास 20-25 हजारापेक्षा अधिकचे विद्यार्थी मुंबईकर आहेत त्या जल्लोषात सहभागी होतील, त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील मोठा तैनात करण्यात आलेला आहे। कारण 24 तारीखला जेव्हा जनगण मन राष्ट्रगीतासाठी जेव्हा बोलवण्यात आलं होतं त्यावेळेस जवळपास 10 ते 15 हजारापर्यंतचे मुंबईकर किंवा विद्यार्थी आहेत ते सहभागी झालेले होते। त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा मागील आठवड्याभरापासून या ठिकाणी शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। गिरीश, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।